सुशिक्षित पुणेकर आहेत त्यांना माहिती आहे की त्यांना काय पाहिजे आणि सुशिक्षित पुणेकर असे आमिषाला कधी बली पडत नाही आणि त्यांचं योग्य आणि पसंतीचा जो उमेदवार असेल त्यांना ते मतदान करतात. हे प्रश्न मला वाटतं की जे लोकांनी इनकमिंग जास्ती घेतली आणि जे लोक वेगवेगळे पक्ष बदललेत त्यांना विचारणं हे योग्य असेल. ही जी ट्रॅफिकची प्रश्न असतील, इतर जे ड्रेनेज लाईन असतील किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनची जी कामं जी सुरू आहेत ती लवकरात लवकरनी फास्ट व्हावी यांच्याकडनं हीच आम्ही अपेक्षा ठेवतो. तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे, दुपारी झालंय, पण काय सांगाल, उशीर लागलाय? नाही, उशीर नाही लागला. मला वाटतं की सकाळपासून खूप गर्दी सगळीकडे आहे मतदानासाठी आणि आज आम्ही पण दोघांनी येऊन इथे मतदानाचा हक केला आहे. माझं एवढंच अपेक्षा असेल की जे पुण्याची परिस्थिती आहे सध्या, जी इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन सुरू आहे आणि आता अनेक वर्ष नगरसेवक नव्हते, प्रशासनच होता. आता नगरसेवक आल्यानंतर ही जी ट्रॅफिकची प्रश्न असतील, इतर जे ड्रेनेज लाईन असतील किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनची जी कामं जी सुरू आहेत ती लवकरात लवकरनी फास्ट व्हावी यांच्याकडनं हीच आम्ही अपेक्षा ठेवतो. विधानसभेला सक्रिय असणारे स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये पुणे महापालिकेमध्ये फारसे दिसले नाही. गणपतीनंतर आजच समोर आलाय माध्यमात. त्याचे कारणं पण वेगळे आहेत की एकतर लोकसभा आणि विधानसभात सक्रिय होतो असं नाही आहे की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सक्रिय नाही आहे. काही गोष्टी बिहाइंड द सीन्स करायला लागतं आणि आमच्या घरी एक आनंदाची गोष्ट, छोटी बाल आली आहे, तर मला वाटतं की घरी जास्ती त्याच्यासोबत वेळ स्पेंड करणं ह्याच्यात जरा आनंद जास्ती आहे. मतदानासाठी खूप कमी लोक बाहेर पडतात, वेगवेगळी कारणं देतात. काय आवाहन कराल पुणेकरांना? नाही, मी सर्व पुणेकरांना हेच आवाहन करेल की हे लोकशाहीचं उत्सव आहे आणि आपण हे लोकशाहीचे सगळे भाग आहे. तर सर्वांनी, अजूनही आता 2 तास आहेत मतदानासाठी, तर ज्यांनी मतदान नाही केली त्यांनी जाऊन त्यांचा हक्क बजावा. काय वाटते, कोणाची सत्ता राहील पुण्यामध्ये? राष्ट्रवादी परत भाजपा, दोघांचेही चांगल्या खडाजंगी पाहायला मिळाली प्रचारामध्ये. बघा, मला असं वाटतं मतदार खूप हुशार आहेत सध्या आणि ज्या मतदारांना त्यांची पसंतीचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न सगळ्या मतदारांनी केली आहे आणि याची उद्याच 16 तारखेला निकाल आहे, तर उद्या निकाल स्पष्ट होईल. या शेवटचा प्रश्न एक असा आहे, तुम्ही ज्यांना मतदान केले ते विजय होतील का? 100% विजय होतील. हा प्रश्न असा आहे की या निवडणुकीमध्ये आउटगोईंग इनकमिंग या पक्षांतर्गत खूप चाललेलं आपल्याला पाहायला मिळालं. त्याकडे कसं पाहता? कारण एका उमेदवारावरती कोणी निष्ठा वोटर कसा ठेवेल? मी याच्यावर कमेंट करू नाही शकत, कारण मी कुठल्याही राजकीय पक्षात नाही आहे, तर याच्यावर मी कमेंट करणं हे अयोग्य असतील. हे प्रश्न मला वाटतं की जे लोकांनी इनकमिंग जास्ती घेतली आणि जे लोक वेगवेगळे पक्ष बदललेत त्यांना विचारणं हे योग्य असेल. सर, एकूणच आपण जर पाहिलं तर या निवडणुकांमध्ये मतदारांना उमेदवारांकडनं वेगवेगळी आमिषं दिली जातात. एक पुणेकर, जागरूक पुणेकर म्हणून तुम्ही पुणेकरांना आवाहन काय कराल की अशा आमिषांना बळी पडू की नका पडू? नाही, मला वाटतं की हे बघा, जे सुशिक्षित पुणेकर आहेत त्यांना माहिती आहे की त्यांना काय पाहिजे आणि सुशिक्षित पुणेकर अशा आमिषाला कधी बली पडत नाही आणि त्यांचं योग्य आणि पसंतीचा जो उमेदवार असेल त्यांना ते मतदान करतात. ठीक आहे.